नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आज आपला या ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आज आपण मदुराईमध्ये आहे। तर मग आज आपण मदुराईमध्ये मीनाक्षी मातेचं दर्शन करायला जाणार आहे टेम्पलमध्ये आणि इथून नंतर आपण रामेश्वरला जाणार आहे। तर चला जाऊन दर्शन करूया। फायनली मित्रांनो आपण मीनाक्षी मंदिरमध्ये आलेलो आहोत। बघू शकता समोर तुम्हाला मी दाखवतो मीनाक्षी मंदिर। तर आपण आता मीनाक्षी मंदिरमध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। समोर बघू शकताय मीनाक्षी अंबा मंदिर। तर हे आहे मोबाईल आणि चप्पल लॉकर। तर इथे तुम्ही चप्पल वगैरे मोबाईल वगैरे लॉकरमध्ये टाकून तुम्ही इथून दर्शनासाठी जाऊ शकताय। बघू शकताय मंदिराचं पेंटिंगचं काम चालू आहे। आणि समोर बघू शकताय मंदिराचं मेन गेट आहे। इथून तुम्ही आतमध्ये दर्शनासाठी जाऊ शकताय। समोर बघू शकताय मंदिराचं मेन गेट। इथून तुम्ही मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाऊ शकताय। माता मीनाक्षी मंदिर बघू शकता समोर मंदिराला टोटल 12 द्वार आहेत। 4 आतमध्ये मेन गेट आहेत, 4 बाहेर आहेत। साऊथ, सूर्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे 4 गेट आहेत। बाहेरनं 4 आणि आतमध्ये 4 आणि टोटल दरवाजे आतमध्ये आहेत 12 बघू शकताय। माता मीनाक्षी ही माता पार्वती यांचं रूप आहे। हा मेन गेट आहे, मंदिराच्या मागे आहे। तर आपलं इथलं दर्शन झालेलं आहे आणि आपण जातो रामेश्वरला। रामेश्वर इथून 100 किलोमीटर आहे आणि रामेश्वरला जायला आपल्याला 3 तास लागणार आहेत। तर चला जाऊया रामेश्वरला, चला। तर बघू शकता भरपूर मोठी नदी आहे। मीनाक्षी मंदिरमध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे आता नाश्ता करायला। आता नाश्ता केल्यानंतर आपण मग रामेश्वरच्या दिशेने निघूया। चला जाऊन नाश्ता करूया। बघू शकता आपण नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेलो आहोत। हॉटेल बाहेरनं खूप पॉश आहे, असं वाटतं महाग जेवण असणार आणि इथे स्वस्त जेवण आहे। जेवणाची क्वालिटी चांगली आहे। तर बघू शकता आपला नाश्ता आलेला आहे। आपण नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे। सकाळची वेळ आहे आणि आपला नाश्ता आलेला आहे।
व्ह्यू बघू शकताय जबरदस्त. आपण आता पंबन ब्रिजच्या आसपास पोहोचलेलो आहे आणि व्ह्यू बघा, फार सुंदर व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू. समुद्राचं पाणी बघू शकताय, नीला नीला पाणी आहे, फारच छान, जबरदस्त जबरदस्त व्ह्यू. फायनली आपण पंबन ब्रिजवर पोहोचलेलो आहे बघू शकताय. पण पंबन ब्रिज स्टार्ट झालेला आहे आणि आपण आता पंबन ब्रिजवर आहे. बाजूचा व्ह्यू बघू शकताय. ही नवीन रेल्वे बनवलेली आहे. तुम्हाला मी आता पंबन ब्रिज पण दाखवतोय. फायनली आपण पंबन ब्रिजला पोहोचलेलो आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आपण पंबन ब्रिजला पोहोचलो आहे. मधली आहे ती जुनी रेल्वे, बाजूला आहे ती नवीन रेल्वे बांधलेली आहे बघू शकताय. ही जुनी रेल्वे आणि बाजूला नवीन रेल्वे. जबरदस्त. ट्रेन आली असती तर अजून मजा आली असती. जबरदस्त व्ह्यू. आपण थांबून व्हिडिओ पण बनवणार आहे. जबरदस्त पंबन ब्रिजचा व्ह्यू. समुद्राचं पाणी बघू शकताय आणि समोर बघू शकताय पंबन ब्रिज. मित्रांनो, आता आपण पंबन ब्रिजवर पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता पंबन ब्रिजचा सुंदर नजारा तुम्हाला मी दाखवतोय. खूप छान नजारा आहे पंबन ब्रिजचा. तर आपण आता पंबन ब्रिजवर पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण आता पंबन ब्रिजवर पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता पंबन ब्रिजचा सुंदर नजारा. खूप सुंदर नजारा आहे बघू शकताय. आणि हा मधला हा जुना ब्रिज आहे आणि हा आता बाजूला नवीन ब्रिज बनवलेला आहे बघू शकताय. खूप छान नजारा आहे बघू शकताय पंबन ब्रिज. आपण फायनली पोहोचलेलो आहे पंबन ब्रिजला आणि थोड्याच वेळात आपण रामेश्वरला पोहोचणार आहे. गर्दी बघू शकताय. आता आपण आलोय मच्छी मार्केटमध्ये बघू शकताय. सुकी मच्छी. आपल्याला मार्केट दिसलं तर आपण गाडी थांबून मच्छी बघायला आलोय. सर्व सुकी मच्छी आहे. भाजी वगैरे सर्व आहे. आपण बघू शकताय सुकी मच्छी. सर्वीकडे सुकी मच्छी आहे. आपण रामेश्वरच्या एंट्रीवर पोहोचलेलो बघू शकताय. आता आपण रामेश्वरमध्ये एंट्री केलेली आहे. समोर बघू शकताय आपण आता रामेश्वरमध्ये आहे. तर आपली एक गाडी मागे आहे. कमीत कमी 1 तासाचं अंतर आहे दोन्ही गाडीमध्ये. एक गाडी आपली 1 तास मागे आहे. तर आपण आता इथे रूम नाही घेणार आहे. रूम आपण संध्याकाळी बघणार आहे. आता आपण जातोय धनुषकोटीला. पहिले आपण इथे धनुषकोटी वगैरे फिरून घेऊया, नंतर रूम बुक करणार आहे आपण. तर आपण आता धनुषकोटीच्या दिशेने जात आहोत.
बघू शकताय धनुषकोटीच्या दिशेने जाणारा रस्ता आणि एंट्री आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची. 20 रुपये पर व्हेकल. रस्ता बघू शकताय जबरदस्त. तर इथे एक मंदिर आहे ते आपण बघायला जातोय. कसलं मंदिर आहे ते गेल्यावर आपल्याला कळेल. समोरचा व्ह्यू बघू शकताय जबरदस्त व्ह्यू. समुद्रामधून रस्ता बनवलेला आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी. जबरदस्त व्ह्यू. खूप जुनं मंदिर आहे. तर आपण आता इथे दर्शन घेणार आहे मंदिरामध्ये. गर्दी बघू शकताय भरपूर गर्दी आहे मंदिरामध्ये. तर आपण इथे कुठेतरी गाडी पार्किंगला लावून मंदिरामध्ये दर्शन करायला जाऊया. पाणीली गाडी आपली पार्किंगला लावलेली आहे. तर आपण आता मंदिरामध्ये आलोय दर्शन करायला. आणि मंदिराच्या आजूबाजूचा व्ह्यू बघा एकदम जबरदस्त. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतोय एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. माझ्या मागे बघू शकता बोर्ड लागलेला आहे. नाव एवढं खतरनाक आहे की ते वाचायला पण जमत नाही. चला आपण जाऊन दर्शन करूया. तर आता मी देवळामध्ये दर्शन करण्यासाठी जात आहे. बघू शकताय समोर मंदिर आहे. तर आपण जाऊन मंदिरामध्ये दर्शन करूया. तर मंदिर उंचावर आहे बघू शकता. पायऱ्या चढून वर जावं लागत आहे आणि थोडीशी गर्दी आहे. बघूया आता किती वेळ लागतो दर्शनाला. एकदम साधं मंदिर आहे. चला बघूया आता किती लाईन आहे दर्शनासाठी. तर बघू शकताय थोडीफार गर्दी आहे पण दर्शन 15-20 मिनिटात होऊन जाईल. बघू शकताय गर्दी. आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत बघू शकताय. हा मंदिराचा मागचा भाग आहे आणि बाजूला मंदिर आहे बघू शकताय. भरपूर फोटो वगैरे लावलेले आहेत मंदिरामध्ये आणि समोर मंदिर आहे. बघूया आता जेवढं शूट करता येईल तेवढं करूया. मंदिरामध्ये बरेच फोटो लावलेले आहेत. बघू शकताय फोटो. आणि हे मेन मंदिर आहे. बघू शकताय झूम करून मूर्त्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी. तुम्ही दर्शन करून घ्या. तर आतमध्ये मोबाईलला परवानगी नाही आहे. तर दर्शन आपलं झालेलं आहे मंदिरामध्ये आणि आपण जातोय रामेश्वरला. कारण आपली एक गाडी मागे होती ती आलेली आहे आणि आपण आता आपल्या रूमच्या शोधात जातो. चला. हा मंदिराचा पार्किंग एरिया आहे आणि बाजूला समुद्र आहे. आणि समोर मंदिर आहे. आता आपण जातोय धनुषकोडीला. तर आपण आता धनुषकोडी बघायला जातोय. हा सरळ रस्ता धनुषकोटीला जातोय. आपल्या भारत देशाचं शेवटचं टोक ते आपण बघायला जातोय.
बाजूला बघू शकताय समुद्र. जबरदस्त धनुषकोडीचा रस्ता आहे. व्ह्यू बघू शकता, पाणी बघू शकता, पाण्याचा कलर बघा, जबरदस्त. रामेश्वर पासून भरपूर अंतर आहे. आणि आता आपण आलोय लाईट हाऊस जवळ. बघू शकताय समोर लाईट हाऊस दिसतोय. आपण आता लाईट हाऊस जवळ आलेलो आहे. आणि इथे जेवणाचे पण भरपूर ऑप्शन आहेत, ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेन. कारण आपण इथे जेवणार आहे. समोर बघू शकता लाईट हाऊस. आणि आता आपण जातोय धनुषकोटीच्या दिशेने. बघू शकता गर्दी बघू शकताय. आता मी धनुषकोडीला पोहोचलेलो आहे आणि आता मी तुम्हाला धनुषकोडीचा व्ह्यू दाखवतोय. बघू शकता धनुषकोडी तुम्हाला दाखवतोय. चला. बघू शकता आपण धनुषकोडीला आलेलो आहोत आणि आपण आता धनुषकोडीच्या मेन पॉइंट वर जात आहोत. तर आपण आपल्या भारताच्या लास्टच्या टोकावर आलेलो आहोत आणि समोर बघू शकताय श्रीलंका आहे. बघूया कॅमेऱ्यात कॅच होतोय का. तर आपण आता धनुषकोडीला पोहोचलो. बघू शकताय धनुषकोडीचा मेन पॉइंट आहे. तर आपण आता धनुषकोडीच्या लास्टच्या टोकावर आहे आणि समोर आहे श्रीलंका. कॅमेऱ्यात बघूया तेवढं काय कॅप्चर होतंय ते. पूर्ण झूम केलेलं आहे. श्रीलंका कुठे दिसत नाही. बघूया रात्री प्रयत्न करूया आपण यायचा. रात्री लाईट वगैरे दिसतात सांगतात, तर बघूया आपण येऊन बघूया. तर आपण आता धनुषकोडी आपलं फिरून झालेलं आहे बघू शकताय आणि आपण आता आपल्या रूमवर जात आहे. आपलं धनुषकोडी फिरून झालेलं आहे. गर्दी बघू शकता धनुषकोटीला भरपूर गर्दी आहे. बघू शकता भूक लागली असेल तर तुम्हाला इथे खायची सुविधा आहे. तुम्हाला फ्रूट वगैरे इथे खायला मिळेल. तर आपण आता थोडंसं फ्रूट घेतोय खायला, कारण दुपारची वेळ झालेली आहे. भरपूर इथे खायची सोय आहे. आणि बघू शकताय धनुषकोडी. तर आपला धनुषकोडी बघून झालेला आहे आणि समुद्र बघू शकताय. जबरदस्त जबरदस्त व्ह्यू. धनुषकोटीमध्ये आणि आपण आता जेवायला चाललो आहे. बघू शकता इथे जेवायला भरपूर ऑप्शन आहेत. बघू शकता तुम्हाला मच्छी वगैरे चिकन वगैरे सर्व काही मिळेल. तर आपण आता जेवायला जातो. चला जाऊन जेवूया. तर आपण मच्छी मागवलेली बघू शकताय. राईस, मच्छीचा रस्सा आणि मच्छी फ्राय केलेली आहे. आपण पोटभर जेवून घेऊया आता. आणि इथे मी मोर बघायला आलो बघू शकताय. आपण जिथे जेवायला बसलेलो त्याच्या बाजूलाच मोर येत आहेत. समोर बघू शकताय मोर. इकडे भरपूर मोर आहेत. आपल्याला मोर बघायला मिळालेला आहे. संध्याकाळच्या वाजता 6 आणि आपण रात्रीचं जेवण बनवतोय. आपल्या एक गाडी रूम शोधायला गेले आहेत. इथे रूममध्ये जेवण करायला परमिशन आहे की नाही आपल्या माहिती नाही, म्हणून आपण आता बाहेरच जेवण करून घेतोय. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.